या प्रवासाची खरी सुरुवात झाली दगू बाबा आणि सोन्याबाई आईच्या संघर्षातून। 5 अपत्य शंकर, शिवाजी, वसंत, बबन आणि मनीषा। त्या काळी परिस्थिती कठीण होती, पण इच्छा होती मोठी, मुलांनी शिकावं, पुढे जावं, आपलं भविष्य उज्ज्वल करावं। शिवाजी वयाच्या 19व्या वर्षी नाशिकमध्ये कामाला लागले। नोकरी करत करत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, कारण होती आईची स्वप्न आणि त्यातली त्यांची जिद्द। त्यांच्या आईची ती मोठी इच्छा आणि त्यांच्या मनात तो शब्द, आईचं स्वप्न मी पूर्ण करणारच। आईचा त्यांच्यावर अतीव विश्वास होता आणि त्याच विश्वासातून जन्म झाला एका कर्तव्यनिष्ठ, समर्पित आणि कष्टाळू माणसाचा। एक दिन दुनिया का सारा सोना तुम्हें ला कर दूंगा माँ। आईवडिलांच्या स्वप्नांची पायवाट तयार झाली होती। आता सुरू होतो एक नवा प्रवास, कर्तृत्वाचा, जबाबदाऱ्यांचा आणि प्रेमाचा। श्री शिवाजी दगू सोनवणे, जन्म 1 जून 1965। एक साधी सुरुवात, पण मोठं स्वप्न। शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजी संगवी इथेच पायाभरणी झाली। गावाकडचं साधं बालपण, पण अभ्यासात प्रामाणिकपणा आणि स्वप्नांमध्ये ठामपणा। कॉलेजचे दिवस म्हणजे खरा संघर्ष। संकट होती, पण पाठीशी होती जिद्द, आणि म्हणूनच ते ठाम राहिले। नशिबाने संधी दिली आणि सुरू झाला त्यांचा कामाचा प्रवास नाशिकमध्ये। दररोज वेळेवर, दररोज निस्वार्थ सेवा, प्रत्येक दिवस कामात प्रामाणिकपणे झोकून देणारा माणूस, ज्याचं नावच होतं जबाबदारी। आयुष्यात एक सुंदर वळण आलं, लग्न। त्यांना मिळाली एक सहचरी, जिनं प्रत्येक चढ उतारात खांद्याला खांदा लावून साथ दिली। जिनं घर सांभाळलं आणि त्यांचं मन शांत ठेवलं। कुटुंब वाढलं, 2 मुली आणि 1 मुलगा, शैलेश। त्यांचं शिक्षण, संस्कार आणि स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी बाबांनी स्वतःच्या गरजा, आराम आणि वेळ सगळं बाजूला ठेवलं। दिवस गेले, वर्ष सरली, आणि आज त्या प्रवासाचा सन्मान करण्याची वेळ आली आहे। आज श्री शिवाजी दगू सोनवणे निवृत्त होत आहेत, पण त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण, संघर्ष, प्रामाणिकपणा, प्रेम आणि प्रेरणेचा आमच्यासाठी अमूल्य आहे। हे व्हिडिओ म्हणजे एक छोटंसं थँक यू त्या मोठ्या आयुष्याच्या सुंदर प्रवासासाठी।
यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाह का हार, क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार, क्या कहना। आजच्या या सुंदर प्रवासाच्या अखेरीस आमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रेम, त्याग आणि संस्कारांची सावली देणाऱ्या मम्मी आणि पप्पा तुम्हा दोघांनाही एक शब्द मनापासून धन्यवाद, थँक यू. तुमचं अस्तित्वच आमच्यासाठी प्रेरणा आहे, आज आणि नेहमीसाठी. खुशी का